मित्रांनो, आपण भाग 1 मध्ये मुलांचे जे मिसबिहेवियर पॅटर्न्स आहेत, त्याची वेगवेगळी कारणं बघितली. आता आपण विचार करणार आहोत, की इमोशन्स प्रोसेस करणं म्हणजे काय? इमोशन्स प्रोसेस म्हणजे जनरली इमोशन्स आपल्या बॉडीमध्ये फील होतात, ओके. आणि बॉडीमध्ये त्याची लक्षणं दिसतात. जसं खूप अँक्झायटी आहे, चिंता होते, तर छातीमध्ये धडधड होणे, ओके. किंवा डोकं दुखणे, चक्कर आल्यासारखं वाटणे, काहीच न करावंसं वाटणे, उदासीन वाटणे, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला जाणवतात. मग आपल्याला पहिले हे जाणवायला पाहिजे, की ही जी इमोशन्स जी आहे, ती बॉडीची रिएक्शन्स आहे. ओके. बॉडीमधून दिसणारी रिएक्शन आहे. त्यामुळे त्याला प्रथम एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. त्याने घाबरून जाणं मतलब कारण त्याच्यामुळे जर आपण घाबरून गेलो, तर त्याच्यामधून अँक्झायटीसाठी अँक्झायटी म्हणजे रिपिटेटिव्ह परत काही गोष्टी इमोशन्स डेव्हलप होतात आणि मग इमोशन्सची एक रांग लागते. तर तिथे प्रथम त्या इमोशन्सना एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे जर मुलांशी बोलताना तुम्ही त्यांना सांगितलं, की "आज तुला चिंता वाटते, भीती वाटते, इट्स ओके. काय काळजी करू नको. मी तुझ्याबरोबर आहे. ओके. आय एम विथ यू." त्याच्यानंतर एक्झॅक्टली नॅरेटिव्ह म्हणजे त्याच्यामागची स्टोरी काय आहे? एखादी घटना घडली का? एखाद्या व्यक्तीवर इंटरॅक्शन झाले का? किंवा एखाद्या व्यक्तीमुळे काही त्रास होतोय का? किंवा इतर मित्रांबरोबर भांडणं झाली आहेत का? या संदर्भात ओपन एंडेड क्वेश्चन विचारून म्हणजे व्हाय, व्हेन, वेअर, हाऊ अशा पद्धतीचे प्रश्न विचारून त्याच्याकडून ती स्टोरी ऐकून घेणं आणि नंतर त्याची सत्यता, असत्यता पडताळून पाहणं. जर सत्यता असेल तर त्या दृष्टीने मी तुझ्याबरोबर आहे. आपण त्या संबंधित व्यक्तीला भेटू किंवा त्या पद्धतीने पुढचे निर्णय घेऊ. अदरवाईज जर ती तेवढी मोठी गोष्ट नसेल आणि केवळ मनामध्ये एक स्टोरी रचून त्याच्यामधून जर अँक्झायटी क्रिएट झालेली असेल, तर त्याची असत्यता आणि त्याच्यातला फोलपणा आपण त्याला लक्षात आणून देणं गरजेचं आहे. मला असं वाटतं या पद्धतीने जर कम्युनिकेशन केलं आपण, तर मुलांना त्या भीतीमधून किंवा त्या निगेटिव्ह इमोशनल क्रायसिसमधून आपण नक्कीच बाहेर काढू शकतो आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढला, तर नक्कीच मुलं अधिक कॉन्फिडेंटली काम करू शकतात. याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, की बऱ्याच वेळेला जर मुलाच्या मनात जास्त भीती असेल किंवा जास्त प्रॉब्लेम्स आढळत असतील बिहेवियरल इश्यूज, तर अशा वेळी तुम्ही एखाद्या प्रोफेशनल काउन्सिलरची किंवा एखाद्या माहितगार व्यक्तीची मदत घेऊन देखील तुम्ही कम्युनिकेशन करून कारण थेरपिस्ट ह्यांच्याकडे त्या पद्धतीने काही थेरपी रिलेटेड एक्सरसाइजेस किंवा प्रोसेसिंग मेथड्स असतात, ज्याच्या माध्यमातून नक्कीच त्यांच्या सबकॉन्शियस लेव्हलला किंवा त्यांच्या थॉट पॅटर्न्सवर आपण काम करून त्यांना या भीतीमधून किंवा निगेटिव्ह पॅटर्न्समधून नक्की बाहेर काढू शकतो. तर मला वाटतं आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं काफी आहे. ही सीरीज चालू राहणार आहे. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा पद्धतीचे चांगले व्हिडिओ तुम्हाला रेग्युलरली भेटत राहतील. थँक यू. परत भेटूया. थँक्स अ लॉट. भाग 3 मध्ये.